36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. दिल्ली येथील जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि विविध न्याय मागण्यांसाठी आज समुद्रपूर शहरामध्ये भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा मोर्चा समुद्रपूर तालुका लोकशाही संघटना यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेला आहे. वाघाडी फाउंडेशनसह विविध सामाजिक संघटना, बालगणेश मंडळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती, राजकीय, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, युवक आणि व्यापारी संघटनांनी या आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. मोर्चाची सुरुवात सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, समुद्रपूर येथे झाली होती. तिथून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आलेला होता. आयोजकांनी परिसरातील सर्व विद्यार्थी, पालक, तालुक्यातील प्रत्येक गावागावातून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलनाला बळ दिलाय. वाघाडी फाउंडेशननं आणि विविध संघटनेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये दिल्लीतील आंदोलनातील मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच जंतर मंतर आंदोलनादरम्यान विद्यार्थी आणि आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कथित लाठीमार, अश्रुधूर आणि मारहाणीची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. याशिवाय शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी दूर करणे, परीक्षा प्रणाली आणि सक्षम आणि पारदर्शक करणे, पेपरफुटी प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करणे तसेच संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी अशा विविध मागण्यांचाही निवेदनात समावेश करण्यात आला आहे. मोर्चामध्ये वाघाडी फाउंडेशन, बाल गणेश मंडळ, व्यापारी संघटना, शिव जयंती उत्सव समिती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती, विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी तसेच समुद्रपूर परिसरातील विविध नागरिक सहभागी झाले होते. समुद्रपूर येथील तहसीलचे नायब तहसीलदार अजय झिले यांना निवेदन देऊन आंदोलन शांततेत पूर्ण केले. विद्यार्थ्यांनी भव्य मोर्चा काढून यांना निवेदन स्टुडंट सोबत खूप चुकीचं झालं. ते सगळे शिक्षित होते म्हणूनच पोलीस प्रशासनासोबत काही केलं नाही, तर त्यांचे जीवही वाचले नसते. एक्झाम क्रॅक करणं, चाय बनवणं जितकं सोपं नाही आहे. 21 मुलांचा जीव गेला. यावर्षी पण दरवर्षी मुलांचा जीव ते सांगाल. मी डॉक्टर आहे आणि आणि एक्झाम क्रॅक करायला भरपूर मेहनत लागते आणि कंटिन्युअसली 89% एक्झाम लीक होत आहे. आणि त्यासाठी एज्युकेशन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान यांना इस्तीफा मागत आहे. रेजिग्नेशन लेटर मागून काही होणार नाही असं बीजेपी नेत्यांचं, काही नेत्यांचं, मंत्र्यांचं म्हणणं आहे. पण सर मला सांगा, एखादी सिस्टीममध्ये एखादी माणूस असेल आणि त्याच्यावर सगळे लावण्याचं काम केलं आहे. यांना माहिती आहे की जे लोक बोलू शकतात ते फक्त शिक्षित लोक असतात. म्हणून यांनी डायरेक्ट शिक्षण व्यवस्थावर आणि एज्युकेशन सिस्टीमवर सुद्धा अटॅक करण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत आमच्याकडे शिक्षण आहे तोपर्यंत आम्ही बोलू शकतो, म्हणून त्यांनी शिक्षणालाच स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून मला धर्मेंद्र प्रधानचा इस्तीफा द्यावा असं मी आमच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही इथे सांगू इच्छितो. समुद्रपूरने तीव्र निषेध करत मोर्चा काढून निवेदन दिला. महाराष्ट्र कोणत्याही प्रकारचं पर्यावरण नाही असती का सर? आणि मला सांगा, आर्टिकल 19 नुसार जर आम्हाला अधिकार आहे शांततापूर्वक आंदोलन करण्याचा, आम्ही मूळ टेररिस्ट नाही आहोत. आम्ही शांततापूर्वक आंदोलन केलं आहे. अभिजित दिगवे एका मराठी मुलाने 22 दिवसापासून तिथे आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाचं आम्हाला काय रिटर्न मिळालं? आम्हाला लाठीचार्ज मिळाला का? आम्ही देशाचे नागरिक नाही आहोत का? तर आम्हाला या देशामध्ये नाही पाहिजे. लोकांना त्यांना माहिती आहे नरेंद्र मोदी किंवा बीजेपी स्रोत समजतात. न्यूजपेपर, मीडिया हे सगळं आपल्याला बातम्या सांगतात, पण त्या बातम्या खरं आहे की खोटं हे कोणाला माहित? काय माहित ते सुद्धा विकले जाते. हा प्रश्न मला तुम्हा सर्वांना करायचा आहे की आपण खरंच डेमोक्रेटिक देशामध्ये राहतो का? नाही राहत. खरंच आहे, नाही राहत. आज आपली बिकट परिस्थिती आहे ते कोणाला दिसत आहे? हे शासन आपल्या या परिस्थितीला जबाबदार आहे. हे खरी गोष्ट आहे की नाही? हो का नाही? तर अशा शासनाला इथे राज्य करण्याचा कोणताच अधिकार नाही आहे. शासन बदलवा, मोदी सरकार. मी सुद्धा
सरकार किंवा कोणतीही सरकार असो त्यांना आपल्यावर गुलामगिरी करण्याचा कोणताच अधिकार नाहीये. हे सत्य आहे आणि हा सत्य कोणीच नाही बदलवू शकत. ट्रूथ इज बिटर. सत्य हे कडू असतं पण कितीही म्हटलं तरी हे सत्यच असतं. हे स्वतः सांगून मी माझे 2 शब्द इथे समाप्त करते. थँक्यू. त्यांचा सरकारचा विरोध करणारे माझे जिवंत आणि जिवंत हृदयाचे मित्र आणि मैत्रिणींनो, मी सोनल होते, शंकर नैपेलेतील विद्यार्थी. खरं तर आज जे काही घडत आहे ते तुम्ही आम्ही सगळे बघतच आहोत. मित्रांनो, सरकार आपल्या हक्कासाठी असून सुद्धा आज आपला हक्क कुठेतरी हरवलेला दिसत आहे. आज आपलं भविष्य कुठेतरी टाकून आंदोलन बरंच चाललेलं आहे हे आपल्याला दिसून येत आहे. मित्रांनो, आज जे सरकार जे आपल्या हितासाठी आहे, ज्यांनी आपली पुढची पिढी निवडून दिली आहे, आज त्यांचेच मुलं आज कुठेतरी त्यांचा हक्क मागण्यासाठी इथे आंदोलनामध्ये उतरत आहे. आणि ज्या सरकारला आम्ही निवडून दिलं त्या सरकारची मुलं शहरांमध्ये शिकत आहे. खरं तर आज मित्रांनो, आपल्याला गरज आहे आपल्या हक्काची आपल्या मूलभूत अधिकाराची. मित्रांनो, जर एक विद्यार्थी त्यांच्या हक्कासाठी लढत असेल, आंदोलन करत असेल आणि जर त्याचा मोबदला त्याला लाठीचार्ज दगडशाहीमध्ये दगड खाऊन मिळत असेल तर कुठली सरकार, कुठला हक्क, कुठला न्याय आणि कुठली शिक्षण अधिकारी. खरं तर आज शिक्षण अधिकारी धर्मेंद्र प्रधान ते स्वतः हवा खात बसले आहे आणि त्यांची मुलं फॉरेनमध्ये शिकत दिसत आहे. त्यांची मुलगी फॉरेनमध्ये शिकत दिसत आहे आणि आपण आपला हक्क मागण्यासाठी इथे भिवत आहोत, आंदोलन करत आहोत. खरं तर म्हणूनच मला म्हणावं वाटते की धर्मेंद्र प्रधान यांनी इस्तीफा दिलाच पाहिजे. आणि फक्त धर्मेंद्र प्रधानच का, जेव्हा की हे सरकार मोदीचे आहे, जेव्हा की सरकार ही बीजेपीचे आहे आणि त्यांच्याच करते हे सगळं प्रकरण घडत आहे. म्हणून माझं म्हणणं आहे की फक्त धर्मेंद्र प्रधाननेच नाही तर मोदींनी सुद्धा आणि बीजेपीने सुद्धा याला इस्तीफा द्यावा. आपण आपल्या हक्कासाठी लढत आहोत, आपण आपल्या अधिकारासाठी लढत आहोत. म्हणून हे आंदोलन खरं आहे. हे आंदोलन आपल्याला करायलाच पाहिजे, कारण हे आंदोलन फक्त आताच नाही तर आपलं भविष्य आहे. हे आंदोलन फक्त आताची पिढी बरोबर आताची पिढीसाठी नाही तर पुढचे डॉक्टर यामधून निवडून येणार. म्हणून माझं एवढंच म्हणणे आहे की रिस्पेक्ट मेरिट अँड रिजेक्ट करप्शन. थँक्यू. न्यूज GNN महाराष्ट्रासाठी किशोर शेंडे, वर्धा.